तर आज मी चाललो तिकडं. आता तुम्हाला विचार पडला असेल तिकडं म्हणजे कुठं. मग मी निघालो. एसी वाल्या बस मध्ये बसला का फुरकणारे चंद्रपूरले उतरून पहिलं उसाचा रस. आमच्याकडली गरमी कमी नाही होत म्हणून या दादाला म्हणलं देगा थोडसा 20 रुपयामध्ये एवढंच काऊन दिला बा म्हणलं. बस स्टॉपवर थांबून पाहत होतं नागपूरची बस. अजी मी नागपूरला नाही जातो, थांबा सांगतो तुम्हाला. ते तर भेटली मला एक मैत्रीण, तिने दिला मला आवडा दिल्यावर झाली माझी मैत्रीण. म्हणजे दुसरी आली मैत्रीण. मग इले बसवलो आपल्या सीटवर. जवानचीच्यासाठी सीट राखून ठेवली होती मी ना. कंडक्टर म्हणे मला व्हिडिओ काढते का म्हणून मला लाज आली. तेथून आम्ही उतरलो बस स्टॉपवर. ते तर काही भेटले माझे फॅन्स, मस्त हाय करत होते. तर मी आता तुम्हाला सांगतो मी कोठी आलो. तर मी आलो हा बुट्टीबोरी मध्ये. तर मेट्रोचं काम सुरू आहे ना, तेच पाहासाठी आलो. अजी हे पाहासाठी नाही आलो, प्लॉट पाहासाठी आलो. माझ्या मैत्रिणीला घ्यायचा होता प्लॉट. मला मस्त झोप लागून राहिली होती. बुरबुर मध्ये बसलं का चाललं आपलं. मग सगळ्यात पहिलं गेलो आम्ही ऑफिस मध्ये. आबा तिथं जाऊन पाहत होतो, मस्तच लोक बसून होते. काकाजी म्हणे तू काजल मीना होय का म्हणे. म्हणलं हो. ते तर आले आम्हाला मस्त कॉफी न मला आला ज्यूस. मग ते सर आम्हाला प्लॉटची माहिती सांगत होते. मला नाही घ्यायचं अजी, माझ्या मैत्रिणीला घ्यायचं. मग आम्ही निघालो प्लॉट पाहासाठी. मग ते तर हे मस्त पॉम्पलेट लागून होते मोठे की ह्या सगळ्या सोया आहे तर भेटणार बा म्हणून. मला सापडला हिरा. तर मी झाली करोडपती. घराचं काम सुरू होतं मग मी मस्त लागलो रेतीवर खेळाले. तुम्हाला बुट्टीबोरी मध्ये प्लॉट घ्यायचा आहे, दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करून आपल्या नावाचा प्लॉट आजच बुक करा. मी गेलो बुट्टीबोरीचं रेल्वे स्टेशन पाहिले. मस्त काकाजीले बाय करत होतो. कोण बुट्टीबोरीवर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. जो निघालो आम्ही घरी जायसाठी.